आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जे अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन चॅनलला जे ते सबस्क्राईब करून तुम्ही जे ते ॲप जे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जिथे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे तिथून तुम्ही जिथे अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही मटेरियल जिथे डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जिथे तुम्ही आपलं मटेरियल जिथे डाउनलोड जिथे करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम आयडीला जिथे फॉलो केलं असेल तर त्यालासुद्धा फॉलो करून घ्या. त्याचीसुद्धा मित्रांनो लिंक जिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिथून तुम्ही जाऊन जिथे फॉलो करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जिथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या जिथे काय आपल्या जिथे अलर्ट मोशनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट येतो. आपला इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारचा एका व्हिडिओ दिला असेल. तो व्हिडिओ इथं ॲड करून जो आपला पहिला बुकमार्क असेल त्यावरती येण्याचा रसायचा जेवढा काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर साऊंडच्या ऑप्शनवरती जाण्याचा जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करून घ्या. म्यूट केल्यानंतर बघा मित्र, आपल्या काय करायचं, आपल्या त्याच पहिल्या बुकमार्कवरती येऊन थांबायचं. त्यानंतर आपल्याला आता इथं फोटो जिथे ॲड करायचे. तर फोटोज इथं ॲड करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्याला त्या बुकमार्कवरती थांबून प्रस्तुत जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेजेस दिले. तर तुम्ही हे इमेजेस इथे जिथे घेऊ शकता. तर तुम्हाला जो कोणता इमेज इथे घ्यायचा असेल त्या इमेजवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नंतरच्या बुकमार्कवरती येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा. म्हणजे तिथपर्यंतची जी लेअर आहे ती येऊन जाईल. आल्यानंतर परत तिथे दुसरा फोटो ॲड करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्याला त्याच बुकमार्कवर थांबून प्रस्तुत जाऊन मीडियामध्ये जायचं. परत तुम्हाला जो कोणता फोटो घ्यायचा असेल त्या फोटोवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नंतरच्या बुकमार्कवरती येऊन पहिला सिलेक्ट करा. म्हणजे तिथपर्यंत त्याची जी आहे ती लेअर येऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आता फोटोज कसे ॲड करायचे तर माहीत पडले. तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून जे आपले जेवढे काही फोटोज असतील ते सर्व फोटोज तुम्ही त्याचे ते व्यवस्थितपणे इथे ॲड करून घ्या. ओके, तर मित्रांनो, मी जिथे अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी व्यवस्थितपणे जिथे ॲड करून घेतलेत. तर ॲड केल्यानंतर आपल्या इमेजेसला जिथे आपल्याला शेक भेटतो तो अप्लाय करायचा आहे. तर तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला जिथे बॅक जायचं. बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रीसेट लिंक दिलेली असेल. ती प्रीसेट लिंक आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून त्याला ओपन जिथे करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर बघा मित्र, आपलं काय करायचं, आपल्याला त्याला ते ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर जिथे अशा प्रकारे दोन जिथे शेकबेट जिथे इथे मिळतील. तर आपल्याला बघा काय, आपल्या सुरुवातीला जो तुम्हाला इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाण्याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर आपल्याला बॅक येऊन आपण जो काय प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करायचं. त्याला ओपन केल्यानंतर जो आपला पहिला इमेज जो असेल मित्रांनो, तर त्याच इमेजला फक्त हा इफेक्ट द्यायचा. बाकी कोणत्या इमेजला जिथे हा इफेक्ट जो आपल्याला करायचा नाही. सुरुवातीच्याच फोटोसाठी फक्त हा इफेक्ट जो तो आहे. तर त्या इमेजवरती क्लिक करायचं. त्यानंतर इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन याला जिथे पेस्ट करून द्यायचं. तर मित्रांनो, हा इफेक्ट फक्त त्याच फोटोसाठी आता बाकी कोणत्याही नाही. तर आता आपले जेवढे काही उरलेले इमेजेस आहेत त्यांना जिथे आपल्याला वेगळा इफेक्ट जो तो द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला जिथे बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर परत त्या प्रोजेक्टला जे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर 2 नंबरला तुम्हाला एक इमेज मिळेल. तर त्या इमेजवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून आपल्याला जिथे बॅक येऊन जायचं आणि आपण जो काही प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे ओपन करून घ्यायचं. आणि आता आपले जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला इफेक्ट जो तो इथं जिथे अप्लाय करून घ्या. तर आपल्याकडे जी तुम्हाला स्टेप तर माहिती तरीसुद्धा मी इथं तुम्हाला एकदा सांगतो. काय अर्थ, त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन पेस्ट करा. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या काय येऊन जायचं. परत त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन टेंडरवरती जाऊन पेस्ट करायचं मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपले जेवढे काही इमेजेस राहिले असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा वाला इफेक्ट जो तो तुम्ही तसेचपणे जिथे अप्लाय करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, मी जे अशा प्रकारे आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला मी हा वाला इफेक्ट जो तो व्यवस्थितपणे इथं अप्लाय करून घेतला. तर अप्लाय केल्यानंतर बघा मित्र, आपल्याला काय आपल्या जिथे बघा मित्रांनो 7.21 सेकंदाच्या बुकमार्कवरती येऊन प्लस जाऊन मीडियामध्ये जायचं. परत त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो तुम्हाला एक अशा प्रकारचा एक शॅडो दिली असेल बघा मित्रांनो. तर अशा प्रकारची शॅडो दिली असेल ती इथं ॲड करून व्हिडिओच्या एंड पॉईंटला येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. केल्यानंतर परत आपल्या काय परत त्याच बुकमार्कवरती येऊन जे आपल्या काय यायचं आहे मित्रांनो त्याच बुकमार्कवरती. परत तिथं आल्यानंतर आपल्या प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं.
त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून त्या व्हिडिओवरती जाऊन साऊंडच्या ऑप्शनवरती जाऊन याचा साऊंड जो तुम्ही म्यूट करून घ्या. म्यूट केल्यानंतर बिल्डिंग आणि ऑपॉसिटीमध्ये जाऊन लायटिंगवरती जाऊन याला जिथे स्क्रीन करून घ्या. केल्यानंतर आपल्याला काय करायचं, व्हिडिओच्या एंड पॉईंटवरती जिथे काय करायचं येऊन जायचं. तिथं आल्यानंतर याचा राष्ट्राचा जेवढा काय एक्स्ट्रा पार्ट असेल तो पार्ट जो तिथं डिलीट करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ आहे तो इथं तयार झाला आहे. तर मित्रांनो तुम्हाला बॉर्डर सुद्धा मी दिले. जर का तुम्हाला बॉर्डर ॲड करायची असेल तर तुम्ही मटेरियलमधून जिथे घेऊन जे तिथं ॲड करून जे ते व्हिडिओ जे एक्सपोर्ट करू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं व्हिडिओ तयार झाला. तर व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय व सेटिंगच्या बाजूला तुम्हाला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती जाऊन व्हिडिओवरती जायचं. त्यानंतर एक्सपोर्टवरती जाऊन प्रिपेअरिंग टू एक्सपोर्ट करायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल. आणि मित्रांनो 100 जणांतर आपल्या सेव्ह ऑप्शनमध्ये त्या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केले की जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या मित्रांनो. कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.